हॅलो नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आज मी इथे बनवणार आहे करडईची भाजी. तर ही थंडीमध्ये खाल्ली जाते आणि थंडीमध्येच ही भाजी इथे सुद्धा बरेच प्रकारी भाजी बनवल्या जाते. सुकी बरेच डाळी वगैरे असे टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या. पण इथे मी आज रस्सा भाजी बनवणार आहे. तर रस्सा भाजी बनवण्यासाठी मी इथे एक जुडा आहे भाजीचा घेतलेला आहे. एक वाटी इथे शेंगदाणे आहे. एक 5-6 इथे स्पायसी हिरवी मिरची घेतलेली आहे. 1 टीस्पून इथे जिरा आहे आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहे. आणि वाटणामध्ये पण 4-5 पाकळ्या मी इथे घेतलेल्या आहे. तर हे वाटण मला छान मिक्सर मध्ये पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. भाजी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर इथे मी ही भाजी कापून घेणार आहे व्यवस्थित बारीक. इथे बघा सर्व भाजी मी इथे बारीक कापून घेतलेली आहे. आता इथे 1 ग्लासभर पाणी मी घालणार आहे आणि गॅसवरती हे पाणी आपल्याला पूर्ण या भाजीमध्ये आटवून घ्यायचे. अशी शिजवून घ्यायची आपल्याला ही भाजी. इथे गॅसवर छान ही भाजी शिजवून घेणार आहे मी. तेव्हा आपली भाजीतलं पाणी जवळजवळ आटत आले, थोडंसं राहिले तर आपण हे संपूर्ण पाणी इथे भाजीमध्ये आटवून घेऊ, म्हणजे आपली भाजी तोपर्यंत छान शिजून जाते. इथे आपली भाजी शिजलेली आहे. आता एक पातेले खाली काढून घेते. इथे आपलं वाटण बारीक झालेलं आहे बघा पाणी घालून. इथे आपली भाजी पण छान शिजलेली आहे. त्या भाजीमध्ये हे वाटण टाकून घेते. इथे एका पातेल्यामध्ये 2 टीस्पून मी तेल घातलेलं आहे आणि इथे 1 टीस्पून मी जिरं घालते. इथे जिरं छान झालं आपलं. ही भाजी आपण जे मिक्स केलेली आहे वाटण आणि आपली शिजलेली करडईची भाजी ती आपण इथे आता याच्यात टाकून घेऊ. त्यापेक्षा जास्त इथे पाणी घालणार नाही मी, कारण आपल्या आवडीवरती आहे हे घट्ट किंवा पातळ आपण इथे बनवू शकतो. इथे या पातेल्यामध्येच 1 टीस्पून फक्त इथे मी बघा चण्याचं पीठ घेतलेलं आहे डाळीचं. तर ते इथे आपल्याला छान मिक्स करून आणि या भाजीमध्ये टाकायचं आहे. तर भाजीची चव आपली छान येते. व्यवस्थित त्याची गोळे मोडून घ्यायचे तसे. इथे मी 1 टीस्पून चण्याचं पीठ इथे याच्यामध्ये छान विरघळून याचे गोळे मोडून घेतलेले आहेत. हे आपण इथे या भाजीमध्ये टाकणार आहे. छान आपल्या भाजीची चव होते आणि थोडासा घट्टपणा येतो भाजीला. इथे आपली मीठ टाकल्यानंतर करडईची भाजीला छान एक उकळी आणायची आहे. इथे चवीपुरतं मीठ घालते. इथे खळखळून एक उकळी आपल्याला भाजीला काढायची आहे. भाजी ऑलरेडी आपली शिजलेली आहे. इथे आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. या भाजीमध्ये हळद वापरल्या जात नाही. तर हे बघा इथे आपली करडईची मस्त वाटणाची इथे शेंगदाण्याच्या वाटणाची रस्सा भाजी आपली तयार झालेली आहे. ती पौष्टिक भाजी आहे, थंडीमध्ये आवर्जून खाल्ली पाहिजे. विदर्भ मराठवाड्यामध्ये ह्या भाजी भरपूर प्रमाणामध्ये मार्केटला अवेलेबल असते. कोकणामध्ये मी ही भाजी बरेच वेळेला बघते, पण कोकणामध्ये मला ही भाजी दिसत नाही. तर ही भाजी मी गावाकडून येताना आणलेली आहे, तरी सुद्धा ती ताजी होती. तर इथे आपली करडईची पौष्टिक भाजी तयार झालेली आहे. तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. परत भेटूया असंच एका छानसं रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.